शासनाकडे आमची अपेक्षा असते की आदिवासी विकास विभाग आमचा मायबाप आहे, त्यांनी आम्हाला वेळेवर आर्थिक मदत करावी, जी आमच्या योजनेची आणि हक्काची आहे. सध्या मी आलेली आहे आदिवासी विकास भवन इथे आणि आपण इथे बघतो आहे की मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थी जे आहेत ते इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे बसलेले आहेत, इथे विद्यार्थिनी आहेत, तिकडे जर आपण बघू शकतो तर विद्यार्थी बसलेले आहेत. आणि आपण बघतोय की नागपूरमध्ये सध्या जे तापमान आहे 45° पर्यंत तापमान आहे आणि एवढ्या उन्हामध्ये हे विद्यार्थी बसलेले आहे. नेमकं काय कारण आहे, काय त्यांच्या समस्या आहेत, कशा करता त्या या आदिवासी विकास विभागासमोर बसलेले आहेत. आणि मला वाटतं की जी माहिती मला मिळाली त्यानुसार हे कालपासून हे विद्यार्थी इथे बसलेले आहेत. नेमकं काय कारण आहे आपण जाणून घेऊया. विद्यार्थिनी माझ्यासोबत आहेत काही. काय सांगाल, तुम्ही इथे बसलेले आहात? भत्ता नाही मिळालेला आहे मला निर्वाह भत्ता. किती दिवस झाले? 1 महिना त्यांनी लावला. 1 हप्त्यापासून त्यांना किती बॅलन्स आहे भत्ता? किती बॅलन्स? किती महिने? 6,000. किती महिने झाले? 1 महिन्यात. मग आता मागणी काय आहे? मागणी ती आम्हाला लवकरात लवकर जे डिग्री वगैरे आहे ती मिळाली पाहिजे. आम्हाला जेव्हा हॉस्टेलला प्रवेश मिळते तेव्हापासून आम्हाला DBT मिळायला सुरुवात झाली, परंतु आमच्या कॉलेजची जी परीक्षा असते ती लेट होते, त्यामुळे आम्हाला फक्त 10 महिन्याची DBT मिळते. आणि जर आमची परीक्षा जर लेट झाली तर आम्ही वसतिगृहात थांबू देतात, पण DBT नाही मिळत. तर मग आम्ही कसं आमचं जीवन वगैरे किंवा शिक्षण वगैरे कसं घेऊ आम्ही? आणि आमचे जे आईवडील असतात ते शासनाच्या भरोश्यावर आम्हाला इथे पाठवतात, कारण ते आम्हाला सुखसुविधा पुरवू असे म्हणतात ना, म्हणून ते आम्हाला पाठवतात. आणि जर शासनच आम्हाला पुरवत नसेल तर मग आम्ही काय करायचं? तर आपण बघितलं की ज्या समस्या आहेत या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलं आहे, त्यांना जो निर्वाह भत्ता मिळतो तो अजून मिळालेला नाही आहे. त्यामुळे जे आंदोलनाकरता इथे बसले आहेत, मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता एवढ्या कडक तापमानामध्ये त्या इथे बसलेले आहेत. विद्यार्थी देखील आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि 500च्या जवळपास हे सगळे आंदोलक विद्यार्थी जे आहेत ते जमलेले आहेत. गेल्या 1 महिन्यापासून त्यांना निर्वाह भत्ता जो आहे तो मिळालेला नाही आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा जर भत्ता मिळाला नाही तर? काय म्हणतात दादा, एवढे सगळे विद्यार्थी आपण बघतो कालपासून जे बसलेले आहेत, ज्या मागण्या आहेत, काय नेमक्या मागण्या आहेत आणि निर्वाह भत्ता जो आहे तो मिळालेला आहे सांगण्यात येत आहे विद्यार्थी किती महिने झाले? आम्हाला निर्वाह भत्ता भेटलेला नाही अशातला भाग नाही. निर्वाह भत्ता म्हणजे स्टायपंड असते आणि स्टायपंड हे आम्हाला 1500 रुपये मिळते. 1500 रुपयाचा विषय नाही आहे मॅडम. असा विषय असा आहे, 5 एप्रिल 2018ला 2011चा जो शासन निर्णय आहे त्याला ओव्हरटेक करून आमची जी भोजन व्यवस्था आहे ती बंद करून आम्हाला त्या भोजनाच्या व्यतिरिक्त पैसे मिळावे आणि त्या पैशाच्या आधारावर आम्ही टिफिन लावावं असा 5 एप्रिल 2018ला शासन निर्णय आला. त्याच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून आम्हाला रक्कम दिली जाते. ती रक्कम महाविद्यालयाच्या 10 महिन्याच्या शेड्यूलनुसार दिली जाते. परंतु विद्यापीठ एखाद्या कुठल्याही टेक्निकल इश्यूमुळे किंवा इलेक्शन्समुळे जर विद्यापीठाचे टाईम टेबल्स वाढत असतील तर 10 महिन्याचा जो कालावधी आहे तो कधी 11 महिन्याचा, कधी 12 महिन्याचा, कधी 13 महिन्याचा होऊ शकतो. तर आमच्या तर यावर्षीचे जे किंवा मागच्या वर्षीचे जे व्यावसायिक आणि अव्यावसायिक कोर्सेस आहेत या सर्वांचे आमचे जे कालावधी आहे ते वाढलेले आहेत. तर ती DBT अतिरिक्त DBT आम्हाला वसतिगृहाला राहत असताना आम्हाला भोजन व्यवस्था मिळावी यासाठी आम्ही मागणी घालतो आहे वारंवार. परंतु शासन प्रशासन याला लक्षात घेत नाही किंवा याला गांभीर्याने पाहत नाही. हा विषय या ठिकाणी आलेला आहे आणि आज परिस्थिती आदिवासी विद्यार्थ्यांच्या भूकमारीची आलेली आहे. आम्हाला अतिरिक्त DBT अजूनपर्यंत जमा झालेली नाही. आमचे परीक्षा अजूनपर्यंत संपलेले नाही. 10 महिने आम्हाला पूर्ण होऊन गेले
10 महिन्याची DBT जमा केली त्यांनी, परंतु 11वा महिना लागला. 11व्या महिन्याच्या नंतर आम्हाला पुढच्या महिन्यात आमच्या एक्झाम्स आहेत. तर त्यासाठी आम्ही भोजन व्यवस्था कुठून करायली? आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दऱ्याखोऱ्यातून येणारे किंवा तडजोड करून शिकणाऱ्या परिवारातले लोक आहोत. नागपूरसारख्या मोठ्या बलाढ्य शहरात शिकत असताना महागड्या शहरामध्ये आमच्या इथून बसची तिकीटसुद्धा आमच्याकडे राहत नाही. अशा वेळेस आमची अपेक्षा असते की आदिवासी विकास विभाग आमचा मायबाप आहे, त्यांनी आम्हाला वेळेवर आर्थिक मदत करावी, जी आमच्या योजनेची आणि हक्काची आहे. तर ते हक्क आम्हाला वेळेवर द्यावेत, ही आमची मागणी आहे. त्यानंतर आज इतकं मोठं आदिवासी विकास विभाग आहे. 1984 पासून हे विभाग समाज कल्याण विभागापासून विभागलं गेलं आहे. परंतु नागपूरसारख्या इतक्या मोठ्या बलाढ्य शहरामध्ये जे मुख्यमंत्र्यांचे शहर आहे, या ठिकाणाहून कित्येक मंत्री उभे झालेले आहेत. या ठिकाणाहून बोललं जातं की देशाची सत्ता चालते. त्या देशाच्या सत्तेच्या शहरामध्ये आदिवासी मुलींसाठी भव्य दिव्य अशी शासकीय इमारत नाही आहे. त्यासाठी आम्ही भांडत आहोत. त्यासाठी आम्ही शासकीय जमीन भेटली पाहिजे, यासाठी युनिव्हर्सिटीशी भांडत आहोत. आमचं असं म्हणणं आहे, एखाद्या कुकरेजाला जर बर्डीसारख्या ठिकाणी मोठी इमारत बांधायसाठी जागा मिळत असेल तर आदिवासी विकास विभागाने खाजगी जमीन विक्री करून आदिवासी मुलींसाठी एक भव्य दिव्य इमारत, कमीत कमी 1000 क्षमतेची इमारत उभी करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना चांगलं अभ्यासाचं वातावरण निर्माण होईल, त्यांना चांगल्या नोकरीवर जाता येईल आणि समाजसेवेसोबतच देशसेवा करता येईल. ही भूमिका आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसोबत अशी आपुलकी आदिवासी मंत्र्यांची असली पाहिजे, मुख्यमंत्र्यांची असली पाहिजे, आदिवासी विकास विभागाची असली पाहिजे. त्या पलीकडे जी आता पदभरतीला निघाली आहे, चौकीदार पदभरती निघालेली आहे. 478 जागा आदिवासी विकास विभाग भरून काढत आहे. आदिवासी विकास विभागाने एका कंपनीला टेंडर दिला की तुम्ही याची परीक्षा घ्या. ती जी कंपनी किंवा एजन्सी आहे ती ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे, बोगस कंपनी आहे. तर त्यांच्याकडून त्यांनी आमच्या परीक्षा घ्याव्यात असं त्यांना टेंडर दिलेलं, परंतु त्यांनी आमची जी परीक्षा शुल्क आहे ते परीक्षा शुल्क 900 रुपये ठेवलेले आहेत. मी मोलमजुरी करणारा मायबाबाचा मुलगा, माझे जर स्वप्न IAS असायचं नसेल किंवा माझा तितकंपर्यंत मी तेवढा अफोर्ड करू शकत नसेल, IPS PSI किंवा MPSC सारख्या मोठ्या परीक्षा देऊ शकत नसेल, तर एक स्वप्न असते की कमीत कमी मी चौकीदार तरी झालो पाहिजे, शासकीय चौकीदार झालो पाहिजे. शासकीय चौकीदार झालो पाहिजे याची स्वप्न जरी बाळगत असेल मी, मला आरक्षण मिळेल की नाही याची शाश्वती तर आज सरकार देतच नाही आहे, परंतु मला त्या ठिकाणी संधी मिळेल की नाही हेही संधी आमच्याकडून 900 रुपयाच्या माध्यमातून हिसकावून घेत आहे. आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, आदिवासी विकास मंत्रालयाला, आदिवासी विकास आयुक्तालयाला की आदिवासी विद्यार्थ्यांकडून जी 900 रुपयाची फीस आकारली जात आहे ती फीस शून्य करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या सेंटरच्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, ही आमची मागणी आहे. आणि भव्य दिव्य विद्यार्थ्यांना म्हणजे या ठिकाणीच नव्हे तर प्रत्येक एका ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थी शहराच्या ठिकाणी विभागाच्या ठिकाणी शिकतात. त्या ठिकाणी प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल कोर्सेसची महाविद्यालयं आहेत आणि आम्हाला आदिवासी असल्यामुळे आम्हाला स्पेशल स्कॉलरशिप लागू आहे. तर त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्हाला सबसिडी मिळते की तुम्हाला एखाद्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जर 100 रुपये भरायचे असतील तर आदिवासी विद्यार्थी हा 10 रुपये भरेल, 15 रुपये भरेल. परंतु महाविद्यालयाची चालाकी अशी, महाविद्यालय आमचे फॉर्म अडकवून ठेवतात, आमचे फॉर्म पुढे जाऊ देत नाही आणि नंतर तुमची स्कॉलरशिप आली नाही, आदिवासी विकास विभागाने तुमची स्कॉलरशिप आम्हाला महाविद्यालयाला बहाल केली नाही म्हणून तुम्हाला ओपन कॅटेगरीची स्कॉलरशिप भरावी लागेल. ती जवळपास आम्ही D.Ed, B.Ed, M.Ed किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल अशा फॅसिलिटीचे विद्यार्थी 1-1 लाख रुपयाची रक्कम आमच्याकडून वसूलतात. अशा वेळेस आमच्याकडे पैसे नसतात, आम्ही एज्युकेशन ब्रेक करतो, घराकडे जातो आणि आमच्याकडे पैसे नसल्यामुळे किंवा आम्ही एज्युकेशन ब्रेक करत असल्यामुळे आमच्याकडून ते भरले जात नाही. मग आमची एक तफावत येते की मी दुसरं कोणतं तरी एज्युकेशन करणार, त्यासाठी आम्ही महाविद्यालयाकडे डॉक्युमेंट घेण्याकरिताच जातो. परंतु आमचे डॉक्युमेंट, आमची पूर्ण फी झाली नसल्यामुळे किंवा तुम्ही एका सीटचं नुकसान केलं असल्यामुळे महाविद्यालय आमच्याकडून 3-4 वर्षाची फीस आकारण्याचं नोटीस आम्हाला देते आणि याची ताकीद आम्ही आदिवासी शिष्यवृत्ती विभागाला आम्ही मंत्री महोदयांना 11 डिसेंबर 2025 रोजी अधिवेशनाच्या वेळेस एक दिवसीय आंदोलन करून त्यांच्याशी समन्वय साधला. त्यांनी बोललेत की या अधिवेशनामध्ये इतका रस असल्यामुळे तुमच्या ज्या प्रश्नात जटिल प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक राऊंड टेबल कॉन्फरन्स घेणे आवश्यक आहे. तर त्यामुळे मी तुमच्या विद्यार्थी संघटनेला आणि विद्यार्थ्यांना विनंती करते की मला फेब्रुवारी महिन्याचा तुम्ही वेळ द्या. त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याला किंवा दुसऱ्या आठवड्याला सेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही तुमच्याशी समन्वय साधून सदनमध्ये जे काही फेरबदल शासन निर्णयामध्ये करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. त्या पाठीमागे आम्ही सर्वांशी, आयुक्तालयांशी किंवा त्यांच्या OSDशी संपर्क साधला. त्यांचे OSD आमचे फोन उचलत नाही, आयुक्तालय आमचा पाठपुरावा करून घेत नाही किंवा ऐकून घेत नाही. तुम्ही आधी PO कार्यालयाला भेटा, नंतर माझ्यापर्यंत या आणि त्यांच्या स्तरावरचं नसेल तर हे मंत्रालयाच्या स्तरावरचं मी ऐकून घेणार नाही, अशा टाईपचे उत्तर आम्हाला ते लोक देतात. परंतु आज
त्यांनी कालच्या आंदोलनापासून तर आतापर्यंत आम्ही विद्यार्थी उपाशी तापाशी बिना पाण्याने या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि आज आमच्या आदिवासी विकास मंत्री साहेबांनी आदरणीय अशोकजी उईके यांनी आयुक्त मॅडमच्या फोन कॉलनुसार त्यांनी आमच्याशी समन्वय साधला की मी तुमचे प्रश्न ऐकून घेण्यास तयार आहे, 25 तारखेला मी तुमच्यासोबत बसण्यासाठी तयार आहे. स्थळ मी या 2-3 दिवसात कळवणार, परंतु ज्या सोडवण्यासारख्या प्रश्न आहेत ते मी सोमवार आणि मंगळवारी तुमची DBT जमा करण्याचे 100% प्रयत्न करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. परंतु हे विद्यार्थी संघटनेच्या नात्याने आणि आदिवासी समाजाचा एक गरीब तबक्यातला धागा जो संघर्ष करतोय हक्क अधिकारासाठी नेहमी झटतोय. कधी आम्हाला स्कॉलरशिपसाठी लढावं लागतं, कधी ॲडमिशनसाठी लढावं लागतं, तर कधी आम्हाला आमच्या हक्काच्या DBTसाठी लढावं लागतं, तर कधी आम्हाला आरक्षणासाठी लढावं लागतं. ही आमची खूप मोठी तफावत आहे. तर साहेब, आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की आमच्या या सगळ्या पिढ्याला आपण समजून घ्यावं आणि गांभीर्याने लक्ष घालून त्याने आमच्या सगळ्या समस्या सॉल्व्ह कराव्यात. एक शेवटचा प्रश्न आहे, या सर्व मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या, तुमचा काय भूमिका असणार आहे? मॅडम, आज आम्ही आव्हान केलेलं, त्यांनी आम्हाला 25 तारीख दिलेली. आता आम्ही ठरवत आहोत की हे 25 तारीख ऐकायची की नाही. आणि आदिवासी विकास विभाग, आदिवासी मंत्रालय आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन संवेदनशील नसेल आणि आमच्या पूर्ण मागण्या करण्यासाठी सक्षम नसेल, अशा वेळेस महाराष्ट्रात जितकेही वसतिगृह आहेत किंवा जितकेही आश्रमशाळा आहेत या सगळ्या ठिकाणच्या दऱ्याखोऱ्यातल्या मायबापांसकट पूर्णचं पूर्ण आदिवासी समाज महाराष्ट्र पेटवून काढेल. आणि एवढी सक्षमता आणि ताकद आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधित्वात सुद्धा आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या रक्तात सुद्धा आहे. हे महाराष्ट्र शासनाला सुद्धा माहिती आहे आणि आदिवासी विकास मंत्र्यांना सुद्धा माहीत आहे की एखाद्या वेळेस जर आदिवासी माणूस पेटला तर तो काय करू शकतो. हे आव्हान आहे आमच्यावाले. आम्ही विनंती सुद्धा करतो आणि विनंती जर ऐकलं नाही तर हिसकावून घेण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे. हे असे आव्हान आदिवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून मी करतोय. तर आपण बघतो आहे की मागण्या पूर्ण न झाल्यास आक्रमक पवित्रा जो आहे आदिवासी विद्यार्थी संघटनेद्वारे जे आहे एक आव्हान करण्यात आलं आहे आक्रमक पवित्रा घेऊन की जर का मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा म्हणजे तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. तर बघण्यासारखं असणार आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण होतात की नाही आणि अतिरिक्त जो यांना DBT आहे DBTची मागणी आहे ती मिळेल की नाही हे आता बघण्यासारखं असणार आहे. शेतकरी लोकमत.com